नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ई-केवायसी सेवा पुन्हा सुरू झाली आहे आणि 31 मार्च अंतिम तारीख आहे. जर चुकीचा पर्याय निवडल्यामुळे तुमचा लाभ बंद झाला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे. पण अनेक लाभार्थी महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. तर सरकारने ही समस्या लक्षात घेऊन त्यांना सुधारण्याची एक शेवटची संधी दिली आहे. तर आता 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. तर काय चूक झाली होती? ई-केवायसी करताना काही महिलांनी कुटुंबातील सदस्य, सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा म्हणजेच नोकरीवर आहे असा ऑप्शन सिलेक्ट केले होते. म्हणजेच ते जे पात्रताचा जो अटी आहे त्या पात्रच्या अटी विपरीत जो पर्याय आहे ते निवडले होते, त्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. परंतु ज्या महिला लाभार्थी पात्र असून त्यांनी अशा चुकीचा पर्याय निवडला असेल तर आता परत एक वेळेस आपल्याला एक संधी मिळते. तर आपली जी चूक झाली ती दुरुस्त करा आणि आपण 31 मार्च पर्यंत आपण केवायसी करू शकता. तर लक्षात ठेवा, शासनाने आता आपल्याला चुकीची माहिती बदलण्यासाठी संधी दिलेली आहे. परंतु ही शेवटची संधी असल्यामुळे 31 मार्च पर्यंतच आपल्याला ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तर आता ई-केवायसी आपण कशी करू शकता? ई-केवायसी करण्यासाठी आपण जे संकेतस्थळ आहे, जे पोर्टल आहे, या पोर्टलवरती आपण स्वतः आपला आधार नंबर इथे टाकून तिथे आपल्या आधार संलग्न असलेल्या मोबाईलवरती ओटीपी येऊन याच्यानंतर आपण लॉग इन झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एडिट करून आपला जो पहिला एडिट करू शकता. तसेच आपण सेतू केंद्र सीएससी केंद्रावर जाऊन सुद्धा ई-केवायसी पूर्ण करू शकतो. ई-केवायसी सबमिट करण्यापूर्वी माहिती पूर्ण तपासून घ्या. योग्य माहिती असल्यास फायनल सबमिट करा आणि आपला आधार नंबर लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवा. तर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या इतर पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा व चुका टाळा, जेणेकरून आपल्याला परत चुका सुधारण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपली ई-केवायसी करण्यापूर्वी परिपूर्ण माहिती भरून सबमिट करावे. तर माहिती पूर्ण बघितल्यामुळे सर्वांचे धन्यवाद.